कहाणी सोमवारची खुलभर दुधाची. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही गोष्ट बहुतेक सर्वांनी ऐकली असेल. गावातील सर्व लोकांनी हंडा कळशीभर दूध घालूनही न भरलेला गाभारा आजीच्या खुलभर दुधाने भरून गेला. या कहाणीचे तात्पर्य हे की देवधर्म दान हे आधी कर्तव्य नीट पार पाडून मग करावे. आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या टाळून केलेली पूजा दान यात्रा देवाला पोचत नाही. माणसे दोन प्रकारची असतात. कर्मकांडांच्या आहारी जातात, दुसरी देवच मानत नाहीत. दोन्ही चुकीचे आहे. नैवेद्य करताना मुलाबाळांना व्यवस्थित खायला घालून मग करावा. त्यांना उपाशी ठेवून केलेला स्वयंपाक देवाला कसा आवडेल? इथे येऊ नको, हात लावू नको अशी चिडचिड करून त्यांना रडवू नये. अतिरेक करू नये. प्रार्थना आणि तृप्ती महत्वाची असते. यात अजून एक महत्वाचे आहे. म्हातारी जुनी जाणती माणसे समाजासाठी वैचारिक समतोल राहावा म्हणून आवश्यक आहेत. त्यांचे अनुभवाचे बोल मोठ्या संकटातूनही तारून नेतात. शक्ती बुद्धी सत्ता आणि पैसा इतकाच अनुभव महत्वाचा असतो. आणीबाणीच्या परिस्थितीत कसे वागावे हे ज्येष्ठ सहज सांगू शकतात. त्यांच्याकडे काय झालं तर काय करावं याचे तोडगे तयार असतात. नुसता पाऊस बघून ते सांगतात, हा लवकर जाणार नाही, हा टिकणार नाही. आई वडील मुलांवर चिडचिड करतात तेव्हा आजी आजोबाच नातवंडांना पाठीशी घालतात. त्यांची स्वतःची मुलं त्यांना शिस्तीच्या आड येऊ नका म्हणून ओरडतात. तेही ते शांतपणे ऐकून घेतात. त्यांना माहीत असतं ओरडणं आवश्यक आहे, पण त्यावर फुंकरही गरजेची आहे. नातवंडांना पाठीशी घालताना आई बाबा सांगतात ते तुझ्या भल्यासाठी आहे, ऐक म्हणूनही तेच सांगतात. नातवंडांना शिस्त आणि माया दोन्ही हवं. एक पंजाबी कथा आहे. एकदा वरपिता वधूकडच्या लोकांना सांगतो की गावातील नदी दुधाने भरून द्या. वधूकडच्या लोकांना काय करावे कळत नाही. त्यावर वधूचे आजोबा म्हणतात, त्यात काय अवघड? त्यांना सांगा की नदी एका रात्रीत वाळवून द्या, आम्ही दूध घेऊन तयार आहोत. वराकडचे लोक मानाने भेटायला आले आणि म्हणाले की तुम्ही मोठ्या माणसांचा सल्ला घेता की नाही इतकंच बघायचं होतं. मोठ्यांना मान देणाऱ्या घरातली मुलगी हवी होती. वधूकडच्या माणसांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं की हे तुम्ही कसं ओळखलं? वराकडची माणसं म्हणाली, तरुण माणसे नदीतील पाणी कसं अडवावं आणि इतकं दूध कुठून आणावं याचाच विचार करणार. फक्त अनुभवी माणसालाच यातली मेघ कळणार, तोच शब्दात पकडणार. दोन्ही गोष्टी अशक्य आहेत हे आम्हालाही माहीत आहे, हे तो ओळखणार. म्हातारी माणसे कवच बनून राहतात. त्यांच्या सल्ल्यात आशीर्वादात खूप ताकद असते, हे ही कथा सांगते. अचूक सल्ला महत्वाचा असतो. राजाचे सल्लागार बुजुर्ग मंडळी असायची. राजगुरू अमात्य लढाईत भाग घेत नसत, पण त्यांना सगळी माहिती असायची. नियोजन योग्य असेल तरच मोठे कार्य नीट पार पडते. माहिती विचारण्यासाठी म्हातारी माणसं हवीत. ती थिंकिंग बँक असते. त्यांच्याकडे संयम असतो. हेही दिवस जातील हे सांगून धीर द्यायला, यश मिळवलं तर कौतुक करायला, आशीर्वाद द्यायला मोठी माणसं हवीत. समाजातील प्रत्येक घटकाचे महत्त्व कहाणीत अधोरेखित होते. प्रत्येक घटक महत्त्वाचा हे सांगते. आदर्श समाज व्यवस्था अशी असावी की एका सामान्य बाईने राजाला चूक सांगितली, राजाने ती ऐकली, अंमलात आणली आणि योग्य सल्ल्यासाठी तिचा सन्मानही केला. यशासाठी दुसऱ्याचे ऐकून घेणे ही योग्य सल्ला अंमलात आणणे आवश्यक आहे. राजाला साथ देणे हे प्रजेचे कर्तव्य आहे, पण चुकत असेल तर त्याची चूक सांगणे हेही प्रजेचे कर्तव्य आहे. राजा म्हणाला म्हणून खड्ड्यात उडी घ्यायची नाही, हे या कथेचे फळ.